सोनिका तुमचं स्वागत करत आहे माझ्या मराठी YouTube चॅनलमध्ये। जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राइब। माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रोज डेली ब्लॉग, डेली रूटीन आणि माझे रेसिपीज, माझे सण साजरे करण्याची पद्धत, माझ्या गावाकडचं रूटीन आणि गावाकडच्या पद्धती तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राइब आणि मला सपोर्ट करा, कारण मला सध्या गरज आहे सपोर्टची, सबस्क्रायबरची। कालच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर माझं चॅनल नवीन ओपन केलेलं आहे। हे माझं फर्स्ट चॅनल आहे। कालच मी माझ्या नवीन चॅनलवर माझी एक फर्स्ट होम टूरची व्हिडिओ अपलोड केलेली आहे, तर ती तुम्ही नक्की पहा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील। मला जसं जमेल तसं मला व्हिडिओ अपलोड करता येतील तसे मी करेन। जर कुठे मी बाहेर फिरायला गेले तर ते सुद्धा व्लॉग मी तुम्हाला टाकत जाईल। माझे फॅमिली मेंबर 4 आहेत, माझी सासूबाई, माझे मिस्टर, माझा मुलगा आणि आम्ही 4 जण राहतो। त्यांची ओळख तुम्हाला हळूहळू मी करून देईन। चला तर मग आता आपण हा माझा व्लॉग पुढे कंटिन्यू करू। तो गुढीपाडव्याचा आहे। हे सकाळी गुढीपाडव्याचं 5 पासूनचं रुटीन आहे माझं। ही आमची गुढीपाडव्याची तयारी, गुढी उभारण्यासाठी। पण हा समोरचा व्ह्यू इतका छान दिसत होता की तो मी ह्याच्यामध्ये कॅप्चर केला। आज सकाळपासूनचं वातावरण छान होतं पाडव्याच्या दिवसाचं। तर ही तयारी म्हणजे आता सगळे आंब्याचे डहाळे, कडुलिंबाचा पाला, साखरेची माळ, फुलं, पाट, हार, तांब्या हे सगळं तयार करून ठेवलं। आता फायनली माझी पूजा झालेली आहे आणि गुढी सुद्धा उभी राहिलेली आहे। चला मग आता माझी गुढीची पूजा झालेली आहे, तर आता मी घरातली साफसफाई करते, कारण हे सगळं पुसापूस रोजचा कार्यक्रम आहे हा माझा। आता मी ही सगळी साफसफाई करून घेते, पुसापूस करते, वस्तू जागच्या जागी लावते, हे कूलर जागेवर ठेवते, नंतर टीव्हीला फडका मारते, खिडकीला फडका मारते, टीव्ही पुसून घेते, पॉट पुसून घेते, सगळं वस्तू पुसून घेते आणि मग कचरा काढून घेते। कचरा काढून सगळं घर स्वच्छ झालं की स्वयंपाक करायला घेते। फायनली माझी देवपूजा सुद्धा झालेली आहे। आता सगळे देव स्वच्छ करून, देवारा स्वच्छ करून सगळं व्यवस्थित पूजा मांडलेली आहे। फुलांनी सजवलं सुद्धा। ही सगळी फुलं आमच्या घरचीच आहेत, आमच्याच बागेतली आहेत, त्यांनीच देवपूजा केलेली आहे। चला मग आता किचनमध्ये जाऊया। हा सगळा राडा फायनली माझं जेवण झालेलं आहे। त्यामध्ये मी बटाट्याची भाजी, छोले, गोड डाळ, तिखट डाळ आणि ओटा आवरून घेतला सगळा। हा नैवेद्य तयार झालेला आहे, नैवेद्य गुढीला दाखवून झालेला आहे। चला मग आता आपण
शेतावर जाऊया, कारण आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर, शुभ मुहूर्तावर शेतावर राब लावण्याची आमच्याकडे प्रथा आहे. तर आज आम्ही गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राब पेटवला. कारण आज जर राब लावला तर पुढे शेतीची कामं या आजच्या दिवसापासून सुरू केली जातात. शेतीच्या कामांना सुरुवात होते, त्यामुळे आजच्या दिवसात राब लावला जातो. तर हा आमच्या शेतावर लावलेला राब आहे, तुम्ही बघू शकता. हे आंब्याचं झाड आहे, जे आम्ही शेतावरून घरी जात होतो तेव्हा आम्हाला दिसलं आणि त्याच्यावर भरपूर अशा छान कैऱ्या लागल्या होत्या. हे बघू शकता तुम्ही, किती छान आणि किती मस्त दिसत आहेत. इकडे सुद्धा आहेत, आतमध्ये सुद्धा आल्यात. आणि मग हा आमच्या मुलांचा दंगा, क्रिकेट खेळताना मस्ती, भांडण. आजच्या ब्लॉगचा शेवट हा आईस्क्रीमने केला, कारण माझं चॅनल ओपनिंग आणि गुढीपाडवा हे दोन्ही होतं. म्हणून जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.